सुरू करायचं का? सर्वप्रथम सॉरी जरा माझ्या मतदारसंघामध्ये एक घटना घडली की एका लहान मुलाला वाघाने मारलं. त्यामुळे त्या गावाला भेट अचानक मला जावं लागलं आणि त्यामुळे त्यांना जरा उशीर झाला. आपल्या सगळ्यांना पत्रकारांना व्यक्त करतो. आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित माननीय अनिल बाबू देशमुख साहेब आणि सर्व ओबीसी समाजाचे सर्व नेते, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि उपस्थित पत्रकार मित्र, खरं तर ओबीसी सकल ओबीसी समाजाचा मोर्चा 10 ऑक्टोंबरला आम्ही यशवंत स्टेडियम ते संविधान चौक असा हा मोर्चा निघणार आहे. 2 सप्टेंबरला महाराष्ट्र शासनाने जो JR काढला तो काळा JR या राज्यातील 54% ओबीसींना खाईत लोटणारा आहे. त्यांचं आरक्षण, त्यांचे अधिकार संपुष्टात आणणारा हा काळा JR देवेंद्र फडणवीस सरकारने काढलेला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या एकूण हक्काचा आणि संविधानिक जे काही आरक्षण आहे त्यामध्ये या काळ्या JR मुळे बोगस ओबीसींचा प्रवेश मोठ्या प्रमाणात होणार आहे. हा JR निघाल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसीचे दाखले दिले जात आहेत. किमान महिन्याला एका तहसीलदाराने 1000 दाखले वाटावेत असा आदेशच मुळात सरकारने सगळ्या तहसीलदारांना दिलेला आहे. आणि मराठा समाजाला सरसकट दाखले देण्याची कारवाई सुरू झाली आहे. पुढच्या महिन्याभरामध्ये ही घुसखोरी प्रचंड मोठी असेल. साधारणतः 50 लाख लोकांच्या जवळपास ही घुसखोरी ठरणार आहे. खरं तर हा 374 जातीमध्ये 54% असलेला ओबीसी याला हा गरीब माणूस आहे. यातील सामान्य ओबीसी समाजाची, अनेक समाजांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. आणि या समाजामध्ये जर कमजोर समाजामध्ये मजबूत समाजाने शिरकाव केला, अगोदरच 54% ओबीसींना 27% आरक्षण मिळतो आहे. ओबीसी मध्ये भटक्या जमाती आहेत, विजयंती आहेत, SBC आहेत, हे सगळे मिळून 27% आरक्षण मिळतो. आणि जर पुन्हा संपूर्ण मराठा समाजाचे 20%, 18% जे काही असेल ते आले तर आरक्षण कुठेही वाढणार नाही, परंतु समाजाची संख्या वाढेल. आणि म्हणूनच आम्ही त्यावेळेस जो निर्णय झाला होता की EWS मधून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा, इकॉनॉमिकली विकर सेक्शन हा एक वेगळा प्रवर्ग काढून 10% आरक्षण त्यांना मिळत होता. त्यातील 8.5%चा फायदा केवळ मराठा समाजाला मिळत होता. तरी पण एका हिकेखोर व्यक्तीने दबाव तंत्राचा वापर केल्यामुळे सरकारच्या माना झुकल्या, वाकली सरकार, आणि त्यांनी हा JR काढला. तो ओबीसीच्या, मूळ ओबीसीच्या हक्कावर गदा आणणार आहे. खरं तर जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी या तत्वाने जातनिहाय जनगणना करून
आरक्षण देण्यामध्ये कोणालाही हरकत नव्हती, कोणाचीही हरकत नव्हती आणि कोणाचाही त्याला विरोध पण नव्हता. परंतु त्याकडे केवळ घोषणा झाली आणि अद्यापही त्या संदर्भात जातनिहाय जनगणना करण्यासाठी केंद्र सरकारने घोषणा करून तिथेच थांबले. त्या संदर्भात नियमावली किंवा त्या संदर्भातली पद्धती अजूनही सरकारने घोषित केली नाही. आणि आमची मागणीच होती मुळात की जातनिहाय जनगणना करा आणि आरक्षणाचा जो कॅप आहे 50% तो उठवा, ती मर्यादा संपवा आणि त्याच्या पुढे जाऊन ते आरक्षण 50%च्या वर देऊन मग जे जे मागणी करतायत किंवा जे बसतायत त्या नियमात त्यांना सर्वांना त्या ठिकाणी अकोमेंट करा असं आमचं म्हणणं होतं. पण आज या JR-मुळे मूळ ओबीसीवर प्रचंड अन्याय होणार आहे. तो कुठेही शासकीय नोकरी दिसणार नाही, तो कुठेही राजकीय आरक्षणामध्ये दिसणार नाही. अनेकांचे फोन येत आहेत आणि त्याचं शैक्षणिक, सामाजिक, ज्या काही मागासलेपणावर जो काही आरक्षण होता तो संपुष्टात आणण्याचं पापच महायुती सरकारने केलेला आहे. आणि त्यामुळं बडी तो कान पिढी, जिसके हात में लाठी उसकी भैंस, अशाच पद्धतीनं या आरक्षणाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी प्रचंड मोठमोठे मोर्चे निघत आहेत. आजच पुन्हा जरांगे पाटलांनी 2 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण दाखले दिले नाही तर फिरू देणार नाही अशा प्रकारची भूमिका, धमकी त्यांनी दिली आणि हैदराबाद गॅजेटियर लागू करा अशा प्रकारचे त्यांनी वक्तव्य केलं. आता हैदराबाद गॅजेटचा अभ्यास आम्ही पण केला आहे. त्यामध्ये कुठेही कोण ओबीसी आहे, कोण कुणबी आहे, कोण मराठा आहे हे आयडेंटिफाय करणं फार कठीण आहे. ज्या नोंदी मोगलकालीन सापडल्या होत्या कुणबींची, त्या कुणब्यांच्या नोंदीमध्ये जो शेती करत होता तो कुणबी असंच त्याच्यातून अर्थ निघत होता. त्यामध्ये मग जैन कुणबी पण दिसत होता, मुस्लिम कुणबी पण दिसत होता, सिंपी कुणबी पण दिसत होता आणि अनेक जो शेतीमध्ये राबत होता, ज्या कसबामध्ये काम करत होता तो कुणबी, अशा प्रकारचा त्या ठिकाणी उल्लेख अनेक नोंदीमध्ये दिसत होता. त्यातूनही कुणबी समाजाचे दाखले काढून देण्याला आमचा विरोध नव्हता ज्या नोंदी सापडल्या. पण आता जसाच्या तसा हैदराबाद गॅजेटियर लागू करायचं म्हणजे उद्या अनेक प्रश्न महाराष्ट्राच्या पुढे येतील. बंजारा समाज, धनगर समाज हा आता ST-मध्ये मागू पाहत आहे. त्यांनी त्या प्रकारचं आंदोलन सुरू केलेलं आहे आणि मराठ्यांचं संपूर्ण ओबीसीकरण होईल तर मग आरक्षणाचा अर्थ काय होईल? या सरकारची, मनुवादी सरकारची भूमिका ही आरक्षण विरोधी आहेच, हे काही लपून राहिलेलं नाही. नेहमी त्यांनी भूमिका आरक्षणाच्या, हे काही लपून राहिलेलं नाही, नेहमी त्यांनी भूमिका आरक्षणाच्या विरुद्धच मांडली आहे. त्यांच्याकडून या देशातील, या राज्यातील शोषित, पीडित, दलित, आदिवासी, ओबीसीच्या हक्काचं संरक्षण होईल ही अपेक्षाच ठेवणं मुळात चुकीचं आहे. आरक्षण संपवण्याच्या दृष्टीनंच त्यांनी पाऊल टाकलं आहे आणि म्हणूनच अशा प्रकारची कृती सरकारकडून होतोय. आपसामध्ये भांडण लावायचं, एकमेकाच्या अधिकार क्षेत्रामध्ये घुसखोरी करायची, करू द्यायची, तशा प्रकारचे JR काढायचे आणि एक दिवस हे सरकार हात वर करेल की आता आरक्षणाची गरज नाही कारण समाज एकमेकाच्या पुढे टाकला. म्हणजे जो खड्ड्यामध्ये पडलेला माणूस आहे त्याला अधिक खड्ड्यात घालण्याचं काम केंद्रातील सरकार असू दे किंवा राज्यातील सरकार असू दे यांच्याकडून ही प्लॅनिंग सुरू झाली आहे. मला एक गोष्टीचा इथे उल्लेख निश्चितपणे करावा लागणार आहे की सरकारने हे सरसकट किती काही म्हटलं तरी
ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही वगैरे घोषणा वारंवार करते, पण मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी मध्ये घुसखोरी केल्यानंतर धक्का कसा लागणार नाही याचं उत्तर सरकार देण्यासाठी तयार नाही. परवा एक चौकशी अहवाल नावासाठी चौकशी अहवाल म्हणून एक फॉर्म सरकारने तयार केला. त्या फॉर्ममध्ये ज्या ज्या डॉक्युमेंटची किंवा कागदपत्राची पूर्तताची त्यामध्ये उल्लेख आहे त्यातून तर स्पष्ट झालेला आहे. तो फॉर्म वाचल्यानंतर, चौकशी अहवालाचा फॉर्म वाचल्यानंतर की कुणालाही दाखला घेता येईल अशा प्रकारची आणि अगदी सोपी पद्धत तो फॉर्म वाचल्यानंतर केलेला आहे. कोणी येऊन ओबीसीमध्ये सहज शिरकाव करेल आणि ओबीसीचं प्रमाणपत्र घेऊन जाईल अशा प्रकारची व्यवस्थाच त्या फॉर्ममध्ये आहे. म्हणूनच आज ओबीसीच्या समाजामध्ये प्रचंड चीड आणि राग निर्माण झालाय. त्यासाठी 10 ऑक्टोबरला ओबीसीचा भव्य मोर्चा, इथे कुणाही नेतृत्व नाही, कुणाच्याही नेतृत्वात नाही, तर ओबीसी सकल ओबीसी समाजाच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार आहे. इथे कुणाच्याही नावाचा उल्लेख नाही. खरं या मोर्चामध्ये कोणी नेता भाषण करणार नाही, तर सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांनीच ही भूमिका मांडावी अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. ज्यांना ओबीसीच्या हक्कासाठी अनेक वर्ष लढत आहेत अशा व्यक्तींनी पुढे येऊन, अशा तरुणांनी पुढे येऊन त्या ठिकाणी भूमिका मांडली पाहिजे. आम्ही केवळ पक्ष म्हणून इथे मांडत नाही आहोत, कोणीतरी पुढे यावं लागतं म्हणून आम्ही पुढे येऊन आमची भूमिका मांडतो आहोत. आम्ही सर्व ओबीसी बांधवांना आव्हान करतो आहोत की आता ही अस्तित्वाची लढाई आहे, करा किंवा मराची लढाई आहे. जर या ठिकाणी तुम्ही मोर्चात आला नाहीत आणि तुमची शक्ती दाखवलं नाही तर तुम्हाला उद्या तुमच्या अधिकारापासून वंचित राहावं लागेल आणि तुम्ही ओबीसी म्हणून नावाला शिल्लक राहाल, पण तुम्हाला कुठलाही फायदा ओबीसी म्हणून मिळणार नाही. यासाठी ही लढाई अस्तित्वाची लढाई म्हणून मोर्चात येण्याचं आव्हान सुद्धा या निमित्तानं आम्ही सर्व ओबीसी बांधवांना करतो आहोत. छोटे छोटे समाजाचे अनेक लोक या ठिकाणी येऊन भेटून त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्याची तयारी केली आहे. संपूर्ण विदर्भभर बैठका सुरू आहेत. अनेक नेते, अनेक सामाजिक संघटना या ठिकाणी बैठका ठिकठिकाणी त्यांच्या समाजाच्या घेत आहेत. उद्यापासून आम्ही भंडाऱ्यापासून सुरुवात करतो आहोत. उद्यालाच गोंदियामध्ये सुद्धा एक ओबीसी समाजाचा मोर्चा आहे आणि अनेक ठिकाणी तशा प्रकारच्या मोर्चाची छोट्या मोठ्या बैठकांची तयारी सुरू झालेली आहे. आणि 10 ऑक्टोबरला एक भव्य मोर्चा विदर्भातील सर्व ओबीसी बांधवांचा यशवंत स्टेडियम पासून तर संविधान चौकापर्यंत हा मोर्चा निघणार आहे. आणि त्यामुळे आव्हान करण्यासाठी आजची एक पत्रकार परिषद आम्ही इथे आयोजित केलेली आहे. इथे ज्यांना ज्यांना भाजपाने काढलेल्या JRचा विरोध करायचा असेल त्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे. तिथे पक्ष नाही, जात नाही, नेता नाही, पक्षाच्या पलीकडच्या लोकांनी सुद्धा विचार करून ओबीसीच्या हक्कासाठी, ओबीसीच्या संरक्षणासाठी, त्या JRचा विरोध करायसाठी येत असतील तर त्यांचं निश्चितपणे या मोर्चामध्ये आम्ही सर्व स्वागत करू. पण JRच्या बाजूला कोणी बोलत असेल तर तो मात्र ओबीसीच्या विरोधी आहे. कारण तो JR हा ओबीसीचं आरक्षण संपवणार आहे, ओबीसीच्या अधिकारात घुसपेट करणार आहे, हे आता स्पष्ट झालेलं आहे. मंत्री जाऊन जर दाखले वाटत असतील आणि तेही बोगस दाखले, बोगस खाडाखोड केलेली, अनेक रेकॉर्ड खाडाखोड केल्याचे पुरावे आहेत आमच्याकडे. खोडतोड केलंय सगळं आणि खोडतोड करून दाखले दिले जात आहेत. तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक हे काय तपासणार आहे? आणि यांनी प्रमाणपत्र दिलं की नाही तो अमुक आहे तर त्याला दाखला देऊन टाका. आणि सांगितलंय बैल पोळा सारखा सामान उत्सव करतात का, सण करतात का? आता बैल पोळा सगळेच करतात. कुलदैवत
सगळ्यांच्या आता तुळजाभवानी आहे बहुतेक लोकांची, ओबीसी मानणाऱ्यांची. हे असे तकलादू कारण देऊन दाखले देण्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि नातेसंबंध, आता नातेसंबंध जर एकमेकाशी आले असतील तर लग्न झाले कोणी कोणाच्या जातीचे म्हणून काय तो समाज होतो काय, तो ओबीसी ठरतो काय? आणि नातेसंबंध लांब लांबचे नातेसंबंधाचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. हे सगळं पाहिल्यानंतर मला वाटतं की आता ओबीसीचा काही खरं नाही. ओबीसींचं हीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे. म्हणून 10 ऑक्टोबरला मोर्चाची तयारी आम्ही केलेली आहे. मी समस्त ओबीसी विदर्भातील बांधवांना आवाहन करतोय की या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येनं सहभागी व्हा, सरकारला झुकवा. जो आमचा DNA ओबीसी आहे म्हणून सांगतायत त्यांनीच हा GR काढून ओबीसीच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न केला आहे. त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि तो GR रद्द करण्यासाठी आपण पुढे यावं अशी विनंती, आव्हान मी सर्व ओबीसी बांधवांना करतोय. आणि यानंतर अनिल बाबू आपलं मत या ठिकाणी मांडतील अशी मी त्यांना विनंती करतो. वाचवण्यासाठी नाही आहे, चॉकलेट देण्यासाठी काही आहे. छोटे छोटे लॉलीपॉप देऊन समाधान कसं करता येईल? जिथे महाज्योतीचे पैसेच देऊ शकत नाही त्या उपसमिती कुठल्या कामाची? अर्धे पैसे दिले नाही. सगळ्या योजनांना, महाज्योतीमध्ये आम्ही सुरू केलेल्या योजनांना कात्री लावली. अद्याप हॉस्टेलचा पत्ता नाही वसतिगृहांचा. 5 वसतिगृह सुरू झालीत महाराष्ट्रात. 72 वसतिगृहांची घोषणा केली, तिथे काही व्यवस्था नाही. नागपूरच्या ठिकाणी मुलींच्या वसतिगृहामध्ये आपण पाहिलं काही म्हणजे तरुण काही घुसले होते त्या ह्याच्यामध्ये. तर त्यामुळं या उपसमितीने ही केवळ मराठा समाजाला सगळं देऊन टाकलं आहे आणि काहीतरी दाखवण्यासाठी हा केलेला एक सोंग आहे असं मी त्याला मानतो. त्यातून काही फार काही निष्पन्न होईल? महाज्योती कागदावर होती. 19 मध्ये सरकार बदलल्यानंतर प्रत्यक्षात महाज्योती आम्ही करू, फक्त कागदावर. एकही महाज्योतीची योजना सुरू झाली नव्हती. ती योजना महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर महाज्योती सुरू झाली. 36 हॉस्टेल कागदावर दाखवले होते, ते 72 करून मंजूर करून घेतलं होतं. आम्ही सुरू करणार होतो, सरकार गेलं आमचं. आम्ही लोकसंख्येप्रमाणे तो निधी दिला गेला पाहिजे. सारथी बार्टी 54% ओबीसी आहेत, तर मग तेवढा निधी दिला गेला पाहिजे. ही सरकारने जगलरी केली. सर्व संस्थांना समान निधी. आता 54% नाही तेवढाच, 20% नाही तेवढाच, 10% नाही तेवढाच. हे कसं शक्य आहे? कसं पुरणार आहे? म्हणून आम्ही लोकसंख्येवर त्या समाजाला, सारथी बार्टी असो, महाज्योती असो, तार्टी असो, या सगळ्यांना लोकसंख्येनुसार दिली गेली पाहिजे असं आमचं मत होतं. एकीकडे आमच्या त्या महाज्योतीच्या पैसे मिळत नाहीत आणि दुसरीकडे मात्र आतापर्यंत परवा आम्ही मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट पाहिलं की आम्ही 3,000 कोटी रुपये, 1.5 लाख मराठा समाजाला 13,000 कोटी रुपये, 1.5 लाख उद्योजक मराठा समाजाला आम्ही दिले. मुख्यमंत्र्यांनी सांगावं की 1.5 लाखामध्ये ओबीसी समाजाला किमान 10,000 लोकांना तरी दिलं काय? 5,000 लोकांना तरी काही तुम्ही 2-3 हजार कोटी रुपये कर्ज म्हणून दिला काय? लोन म्हणून दिला काय? शासनाच्या हमी देऊन? हे मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे. आणि मग ओबीसीला काय मिळालं? म्हणून या उपसमितीचा वगैरे काही अर्थ नाही. हे केवळ दाखवण्यासाठी ही समिती केलेली आहे, समाधान करण्यासाठी आहे. नाहीतरी आता आम्ही भुकेच आहोत, कंगालच आहोत. थोडे जे मिळेल तेवढ्यावर समाधान त्यांना माहीत आहे करता येतं. त्यामुळं मी काय असं म्हणणार नाही की समिती गुंडाळा, पण त्या समितीचा उपयोग काय होतो ते पाहू आम्ही. मराठा समाजाला हे आरक्षण दिल्यानंतर, तो परिपत्रक काढल्यानंतर जो काय अनरेस्ट किंवा लोकांमध्ये जे चीड निर्माण झाली होती, राग निर्माण झाला होता, ते शांत करण्यासाठी तातडीनं केलेली उपसमिती आहे. शिंदे समिती तयार केली होती. 2 वर्ष काय झालं उपसमिती केली शिंदेची? 2 वर्षापूर्वी केलेली होती. 2023 मध्ये ती उपसमिती तयार केली होती, शिंदे समिती. त्याचा काय रिझल्ट आला? ही उपसमिती काय? तेच कागदावर राहणार आहे. त्याचा काय रिझल्ट येईल आणि कुठे इम्प्लिमेंट काही होईल ओबीसीच्या हितासाठी
यात काही दिसत नाही की 2 सप्टेंबरला जो राज्य शासनाचा जो मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जो GR निघालेला आहे त्याचा जर व्यवस्थित अभ्यास जर केला तर हा GR आल्यामुळे मोठ्या प्रमाणात ओबीसी समाजाचे जे बांधव आहेत, अलग अलग घटक आहेत, त्यांच्यावर मोठा अन्याय या 2 सप्टेंबरच्या GR मुळे होणार आहे. आम्हाला मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीत आमचा विरोध नाही. त्यांना काय सरकारला आरक्षण द्यायचं आहे त्यांच्या पद्धतीने त्यांनी आरक्षणाच्या मध्ये वाढ करून द्यावं. पण मराठा समाजाला जर आरक्षण देत असताना जर ओबीसी समाजावर की ओबीसी समाजाचं जर आरक्षण कमी होणार असेल, ओबीसी समाजावर अन्याय होणार असेल तर ते आम्हाला मान्य नाही. आणि म्हणून हा 2 सप्टेंबरचा GR ज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचा हा GR काढला तो रद्द करावा. कारण की या GR मुळे ओबीसी समाजाचं नोकरीतील आरक्षण, शैक्षणिक आरक्षण, राजकीय आरक्षण हे सर्व धोक्यात येणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी विजयजी वडेट्टीवार साहेब यांनी जे आवाहन केलं आहे की 10 ऑक्टोबरला सकल ओबीसी महामोर्चा त्या निमित्तानं नागपूरमध्ये निघणार आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात सर्व ओबीसी बांधवांनी या मोर्चामध्ये सामील होऊन या सरकारच्या GRला विरोध करून हा रद्द करण्याची मागणी आपल्याला करायची आहे. आणि त्याच्यामुळे मोठ्या संख्येने ओबीसी बांधवांनी या मोर्चामध्ये 10 ऑक्टोबरला सामील व्हावं असं मी सर्वांना इथे आवाहन करतो. त्यामुळे आमचं जे मधल्या काळामध्ये 2 दिवसापूर्वी वक्तव्य आलं हे अतिशय दुर्दैव असं वक्तव्य आहे. छगन भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहे, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सध्या ते काम करत आहेत आणि खरोखरच त्यांची भूमिका आज पाहिल्यानंतर त्यांनी त्याची ठोस भूमिका घ्यायला पाहिजे. मंत्रिमंडळामध्ये जाऊन त्यांनी या ओबीसीच्या मागण्यांसाठी त्यांनी ओबीसीवर जे अन्याय होत आहे या GRमुळे तो रद्द करण्यासाठी राज्य शासनावरची जी कॅबिनेट होते त्या कॅबिनेटमध्ये जाऊन त्यांनी मागणी करायला पाहिजे. आज मंत्रिमंडळामध्ये आहेत ते आणि बाहेर येऊन त्या निमित्तानं शरद पवार साहेबांसारख्या नेत्यामुळे त्या निमित्तानं टीका करण्याचं काम ते करतायत. आदरणीय शरद पवार साहेबांची सुरुवातीपासून धरून आहे की सामाजिक वीण या महाराष्ट्राची विस्कळीत होऊ नये हे आदरणीय शरद पवार साहेबांचं धोरण आहे. सर्व समाजातील सर्व घटकांनी एकत्र लावून सलोख्याचं वातावरण त्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये राहिलं पाहिजे ही आदरणीय शरद पवार साहेबांची शिकवण आहे आणि धोरण आहे. पण अशा पद्धतीनं पवार साहेबांवर टीका करायची याच्यापेक्षा भुजबळ साहेबांनी मंत्रिमंडळामध्ये जाऊन हा GR कसा रद्द करता येईल याच्यासाठी आग्रहाची भूमिका घेतली पाहिजे. आणि दुसरे भुजबळ म्हणून 5-6 वर्ष झाली होती तिथपर्यंत ते गेले. म्हणजे आता नेहरूवर गेले. त्यांना आता कुठपर्यंत जायचं आहे तर ते सांगत असताना काका कालेलकरांचं पत्रच मी त्यांना देतो आहे की त्यावेळेस तेच दिलेला अहवाल स्वीकारू नये हे कालेलकरांचंच म्हणणं होतं. पण तिथपर्यंत जाऊन त्याला फाटे फोडण्याचं काम करतायत. मंडलच्या विरुद्ध कमंडल उभा झाला त्यावेळेस मंडलची बाजू पवारसाहेब घेत आहेत म्हणून त्यांच्या बाजूला उभं राहणारे शिवसेना सोडून कोण होते? भुजबळ साहेब होते. त्यामुळं अशा पद्धतीनं सरकारचं पाप ढकण्यासाठी आणि त्यांना माहीत आहे की त्यांना मंत्रिमंडळामध्ये अजितदादांनी घेतलं नाही, त्यामुळं ज्या धन्याने घेतलं त्या धन्याचे गुणगान गाणं स्वाभाविक आहे. सरकारने काढलेल्या GRचा ते कसे विरोध करू शकतात? त्यामुळं सत्तेमधील लोकांना सगळं हिरवं दिसतं आहे. पण ज्या दिवशी ओबीसी रस्त्यावर उतरून मतदानाला जातील त्या दिवशी सांगतील की नुकसान काय झालं आहे. अभ्यास न करता आता मला कोणी असं म्हटलं नाही की नुकसान झालं नाही. 2 जण नेते बोलत आहेत
ओबीसी आपल्या भाजपचे ओबीसी नेते नुकसान झालं नाही म्हणून, तर बसवावं आमच्या समोर, यावं, कसं नुकसान झालं नाही आम्ही सांगतो. मी तर पंकजा मुंडेजींनी जे मागितली होती श्वेतपत्रिका काढा, ती श्वेतपत्रिका काढा म्हणून मी पत्र दिलं. आता किती मराठ्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र दिलं आहे आतापर्यंत, त्याची श्वेतपत्रिका ज्यावेळेस पंकजांनी सांगितलं, मी पण मागणी केली आहे की तुम्ही काय उपसमितीने त्यावर कार्यवाही केली आणि कधी तुम्ही आम्हाला ही श्वेतपत्रिका काढून देणार आहात, ही मागणी पण केलेली आहे. मुळात एक विषय लक्षात घ्या की काही लोक जर असे म्हणत असतील ओबीसीचं नुकसान झालं नाही, तर ओबीसी जनता अशा सत्ता पिपासू लोकांना माफ करणार नाही. आम्ही पण मंत्री होतो तरी मी ओबीसीची बाजू घेऊन रस्त्यावर उतरून मी आंदोलनं केली आहे. आम्ही चिंता केली नाही मंत्रिपदाची आणि सत्तेची. ओबीसीवर अन्याय होत असताना महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस जनगणनेचा विषय आला आणि आरक्षणाचा विषय आला, त्यावेळेस पहिल्यांदा जालन्यामध्ये मोठा ऐतिहासिक सभा घेणारा मी माणूस आहे. त्यामुळे हे जे काही बोलत आहेत हे मांडलिक आहेत सत्तेतील, त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा नाही. ठाकरे रद्द करून त्यांच्या मागे लावून त्यांचा तो GR रद्द करून घेतला पाहिजे. आणि आशेचं केलं नाही काय, आशेचं नाही, त्यांना चुकून म्हणायचं, निराशेचं किरण म्हणायचं.